फॅमिलीला घडवं. कारण जशी आपल्या कसं समाजामध्ये लोकांनी कमी लेखलं नाही पाहिजे, म्हणून लागण तेवढं मी आता 1.5 वर्ष झालं तिला घेऊन रिक्षा चालवते. तिच्यासाठी रडली की मग 1-2 घंटे असंच रोडवर थांबावं लागतंय. पॅसेंजर आले कधी कधी मागे झोप आली तर मागे तिला बेड बनवलेला रिक्षामध्ये असं सोडावं लागते तेव्हा. म्हणून तर एवढं सकाळपासून 6:30 ते 12:30 आणि पुन्हा 4 ते सर्व कपडे भांडे तिचे आंघोळ. कधी कधी आजारी पडली तर 8 दिवस मला दवाखान्यात करावं लागतं. मग तेवढं मला ते पूर्ण महिन्याचं काळजी करू नका. घर पण नाही मला भाड्याचं 11 महिन्यालाच पुन्हा रूम चेंज करावा लागतो. रूम भाड्यासाठी जास्त दिवस थांबत नाही, तरी पण 2-3 महिन्याला मी जसं येईल तसं देते. म्हणजे माझी एकटीवर सध्या जबाबदारी आहे. तुम्हाला भाऊ बहीण ते लहान आहेत, ते सर्व गावाकडेच राहतात. आई वडील सर्व आहेत, पण आपल्याला काय मुलगी झाली तो इथंच राहायची. मिस्टर 2022 मध्ये ही झाली, त्याच्यानंतर ही 1.5 वर्ष झाली 2024 मध्ये. त्याच्यानंतर ते जायला तोपर्यंत सर्व व्यवस्थित जसे रनिंग मध्ये सीट भेटते तसे ओलावर पण चालवते मी. जसे डायरेक्ट सिटीकडे चॉकलेट त्यांनी बातमी बघितली, तुम्हाला फोन केला, त्या महिलेला काय म्हणून शोध त्याला मदत कर. आणि खूप व्हायरल झाली, त्यामुळे मग तुम्हाला मदत अशी करायची. आपल्याला तुमचा हप्ता जो आहे ना करायचा, तुमचा हप्ता 3,000 ना. तुमचं शिक्षणाचं आम्ही करणार. फक्त त्यांनी 47,000 रुपये भरून तिथं ऍडमिशन केलं. पण तेच मला त्यांचीच ब्रँच आहे आर्या नांदेडची, तिथे टाकायचं. कारण तर मला तिला खूप शिकवायचे सर. माझे एवढे मी कोणती पण बाजूमध्ये मला माझं इथंच आहे, तिला एवढं शिकवायचे की मी तिला